दीदी कुठं चाललंय? दीदी कुठं चाललंय? शेताला चाललंय. होय यायला लागली की. इथे गाडी आहे बघा त्यांची. कसं मोकळं 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 रान दिसते. हे बघा तिथं आमचं घर आहे. आम्ही तुरी काढायला चालली. तुरी शेतामध्ये. राज कुठं चाललायस तू? घराच्या जवळच आहे इथं आमच्या पाठीमागं. तिथं चालतंय आम्ही. त्याला इथून घर दिसते. तिथं दिसतंय का छोटस. ऊन भरपूर आहे फ्रेंड्स. चला कांदा लसूण तेच म्हणलं. ते आमच्या काकांचं आहे आणि आम्ही खाली मळ्यामध्ये तिथं लावलोय कांदा लसूण. इथं फक्त तुरी आहेत. आणि काय होती इथं? इथं फक्त तुरीच आहेत आता. ते पण वाळल्यात पूर्ण. ते यांनी थोडं काढलंय. आता आम्ही थोडं काढणार आहे. कुठं गायब झाले का काही दिसेनाच की. हे काकांचं आणि काही ते आमचं इथं खाली आहे. आम्ही पण काढणार आहे तुरी आता. पूर्ण वाळून गेल्या. त्यांनी इथं गाडी लावलेत. कुठं दिसेनात की. तिथं पूर्ण कडेल आहेत बघा पाठीमागे. तिकडून काढत यायला लागलेत वाटतं. कसं वाळलंय बघा फ्रेंड्स. झालं का काय? आम्हाला त्यांनी उशीर बोलवलेलं. आम्हाला यायला वेळ झालाय. त्याला काय म्हणतात बराच वेळ झाला त्यांनी बोलवलेलं आम्हाला. पण आम्ही येताना पप्पा जेवायला आलते त्यामुळे आम्हाला यायला वेळ झाला. चला हे आहे ना फ्रेंड्स भरपूर चिकटतं पायाला. आता बघा की काय खरं नाही पायाला चिकट. बरेच दिवस झाले आले नव्हते इकडं. आता आलोय. अजून खूप आहे. आता ह्यांना झाडाखाली ठेवणार मुलांना आम्ही. तेवढंच एन्जॉयमेंट पण होतं मुलांसाठी. इथे एवढं जवळ असून पण आम्ही कधी येत नाही जास्त. मधून आता किती गेले 6 नाही वर्ष होत आलं असेल आता येऊन. त्याच्यावर आत्ता आले मी. तर तिथं वरती टेकड आहे फ्रेंड्स. धब्बारला मुलग्याला घेऊन चालू तिथपर्यंत. यामध्ये काढायला लागलेत आता. वेळ झालाय काय म्हणतात मग. काय तर बोलणार नक्की. एवढ्याने कसं ढीग ढीग काढून ठेवलेत. वाळलेत तुरी दिसतात का बघा उन्हामध्ये तुम्हाला. ढीग ढीग काढून ठेवलेत असे. झालं काय? हा होय संपलं. पप्पा आलते जेवायला म्हणून वेळ झाला यायला. काय नाही वरी बनवायची होती त्यांना. थांबा काढतायत खाली. द्या द्या म्हणतोय मी काढतो रियांश. पूर्ण होतं तिकडनं. होय तिकडनं काढत आली एकटंच. इथपर्यंत आता एवढंच राहिले. इथनं कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. घ्या की याला मी काढते.
खेळतोय इथं मला मग काढ. दोघं माती खात बसले. गाप खायचं नाही रियांश. हे बघ दगड. वाढलं होतं तसं होत राहिलं होतं असंच नाशिक होतं राहिली द्या बसरा येत काय खाल्लं चिकन दगड. बघू गावा. हाच खुशाल बस येऊन थांबले. आता मी काढायला जाते. खाऊ नको म्हणले दगडच घालतो. नमस्कार. पॅन्टला माझ्या आहे बघा. करणार आहे दीदीच्या पण बघा बघा. इतकं भयानक फ्रेंड सगळं कुसळच आहे बघा राहण्यात. डोळे झाकून मारणार. अशा मऊ ह्याला तर किती चिकटले. तारीख असं आपण मारणार म्हणजे मारणार. ह्यांना जीन्सला काय लागत नाही. आम्हाला बघा इकडे बघा येऊपर्यंत काढायच्या आधीच अजून आलो पण नाही राहणार तोपर्यंत सगळं चिकटून बसतं आमच्या ड्रेसला. कशा काढायला बघा दीदी आमच्या. दीदी इधर तो देखो. वर थोडं काढलो आम्ही आणि त्याच्यानंतर लॉकर आले हो. आणि काढल्यानंतर थोडं आमचं असंच भांडण झालं. मी काढत नाही म्हणून बसले आणि परत मी तिकडं कोपऱ्याला गेल्यावर काढायला लागले आणि स्वतः व्हिडिओ करायला लागले माझा. रुसून बसल्यावर पावर अशी असते बघा फ्रेंड्स. त्याला हे उचलणार नाही आम्ही आता. झाले सगळं काम. आम्ही येऊपर्यंत त्यांनी काढून ठेवलेलं सगळं. थोडंच राहिलेलं ते फक्त उचलून आम्ही बांधून घरी नेलं. बघा त्या म्हणतात की माझं काढू नको. चला आणि काऊ खायच्या आधी उठूया. मला उचलून फक्त आता घरीच नेणार आहे ना. संपलं. आमची बायको अशी काढताय. ओके कसं काढायला लागले. व्हिडिओ जोरात चालाय. इकडे बघून जरा हसणं झालेत. हसायला तोंड दाबणं झालेत. हे बघा हे बघा आता हसले बघा. हा त्याची मायली आता कशी काढायला लागलेत. कसं खाऊ थांब. टोपी बघ कशी झाली तुझी. इकडे दृश्या इकडे ये बघ. बिस्किट धर. ये लवकर. हे जे कुत्रं आहे ना ते सेम आमच्या जिमीसारखं वाटतं मला. आमच्या घराच्या पाठीमागे आहे. म्हणजे सासरी आमच्या घरी तर इथं कुत्रं नाही आहे किंवा प्राणी कुठलाच नाही. मांजर पण नाही काहीच नाही. पण मला लहानपणापासून खूप आवड आहे. माझ्या माहेरी लहानपणापासून कुत्री मांजर सगळे आहेत. त्यामुळं
इथं खूप मिस करते आणि त्या कुत्र्याला बघितल्यावर तर ना सेम म्हणजे जिम्मीसारखेच दिसतं, त्यामुळे जिम्मीची खूप आठवण येते मला. आणि चला आम्ही तर आलो तुरी घेऊन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.